मुंबईतील राणीबागेत सिंहांची गर्जना आता पुन्हा कधी ऐकायला मिळणार याची प्रतीक्षा मुंबईकर गेल्या अनेक महिन्यांपासून करतात। मात्र देशातील कोणत्याही प्राणी संग्रहालयाकडून सिंह देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मुंबई महापालिका आणि वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्रशासनाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे। पाहूयात। दक्षिण मुंबईतील पर्यटकांचं आणि मुंबईकरांचं एक प्रमुख आकर्षण म्हणजे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग। राणीच्या बागेत रॉयल बंगाल वाघ, बिबट्या, अस्वल, कोल्हा, तरस, हरिण, काळवीट अशी अनेक प्राणी आहेत। याच ऐतिहासिक उद्यानात पुन्हा एकदा सिंह पाहायला मिळावा यासाठी मुंबई महापालिकेनं प्रयत्न सुरू केले आहेत। त्यासाठी देशातील अनेक प्राणी संग्रहालयांसोबत महापालिकेनं पत्रव्यवहार देखील केलाय। मात्र आतापर्यंत कोणत्याही प्राणी संग्रहालयाकडून सिंह देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही। राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मुद्द्यावरून आजवर जोरदार राजकारण झालं। आता सिंहाच्या मुद्द्यावरूनही राजकारण तापलंय। भाजपकडून हा प्रश्न लवकर निकाली निघेल असं सांगितलं जात असलं तरी शिवसेना ठाकरे गटाकडून मात्र जोरदार टीका केली जातेय। आता गुजरातकडून मुख्यमंत्र्यांना रिप्लाय येत नसेल तर अजून कोणाला येणार? परवानगी तिथूनच येतात त्यांच्या। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की पर्यटन जर आपण पाहिलं तर माहीमचा किल्ला देखील आम्ही प्रस्ताव मागच्या आठवड्यात देखील जेव्हा म्युनिसिपल कमिशनरना भेटलो तेव्हा महेशजी आम्ही दोघांनी मागणी केलेली आहे की माहीमचा किल्ला विशालजी मला वाटतं तुम्ही पण त्यावेळी ती बातमी केली होती। आमच्या काळात तो साफ स्वच्छ चांगला करून घेतला, तिकडे जे रहिवासी होते त्यांना चांगली घरं दिली, पण पुढे अजून काही झालेलं नाही आहे। तसंच पर्यटकांमध्ये आपण पाहिलं असेल पेंग्विन जेवढं मुंबईसाठी कमवतात तसं चित्ते कमवतात का विचारा। राणीच्या बागेत सिंहासाठी स्वतंत्र आणि आधुनिक असा निवासी कक्ष उभारण्यात आलाय। हा कक्ष सध्या पूर्णपणे तयार असून सुरक्षा, देखभाल आणि जागेच्या निकषांनुसार सर्व सोयी उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र निवासी कक्ष तयार असला तरीही सिंह मिळाला नसल्यानं हा कक्ष सध्या रिकामाच आहे।